तिथं समाधान नाही, 4 व्हीलर घ्यायची तिथं समाधान नाही, एक घर झालं समाधान नाही, असं आपण कधी समाधानी होऊ शकत नाही का? तर आपण विषयात गुंतलो. पण आपण कशा करता जन्माला आलो, आपल्याला काय करायचंय आणि काय घेऊन जायचंय हे मेन मुद्दा आपल्याला समजला पाहिजे. आत्मा अविनाशी, तो फक्त शरीर बदलतो आणि त्या आत्म्याकरता आपल्याला काय करायचंय? आपल्याला आपण काय होतोय 84 लक्ष एवढी फिरत येतो ना, आपण जे आपलं आधीचं साचलेलं आहे ना पाप, हे वजा करतच नाही. आपली त्याच्यामध्येच भर पडती, प्रत्येक जन्मात त्याच्यात भर पडती. अशी भर पडत 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 ते पापाचं गाठोडं घेऊन आपण 84 लक्ष एवढी फिरतो. त्याच्यामुळं आपल्याला ते गाठोडं कमी करायचंय पापाचं, आणि ते गाठोडं कमी करण्याकरता नामस्मरण सर्वात श्रेष्ठ नामस्मरण आहे. कथा कीर्तन ग्रंथ भगवत आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण एवढे भाग्यवान आहोत. आपण या महाराष्ट्र भूमीमध्ये जन्माला आलो आणि ते पण आजच्या काळात जन्माला आलो. आपण जर ज्ञानोबा तुकोबारायच्या काळात जन्माला आलो असतो ना, आपल्यात अजून पापाचं गाठोडं तयार झालं असतं. कारण त्या लोकांच्या संगतीत आपण राहिला असतो, आपण पण या साधू संतांना सोडलं नसतं त्रास दिल्याशिवाय. पण आपण आजच्या काळात जन्माला आलो, आपण संतांच्या संगतीत राहतोय आणि ग्रंथाच्या संगतीत. जीवनामध्ये ना संगत एवढी महत्वाची. तुम्ही संगत अशी करा का आपल्या जीवनाचं सोनं झालं पाहिजे. जशी करतात तसं तुम्हाला फळ भेटणार आहे. वाईटाची संगत केली तुम्ही त्या वाईटाबरोबर वावरले जाणार. चांगल्याची संगत केली तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ग्रंथाच्या आणि संतांच्या संगतीत राहायचं, संतांच्या विचारात जीवन जगायचं. संतांच्या विचारात जर जीवन जगलो ना तर आपल्याला कुठंच काही अडथळे नाहीत. आणि एकदा का देव आपला झाला ना, मी तू पण जाऊ दे दुरीने एकच गोंगडी पांघरो आली, मग तिथं द्वैत राहत नाही. मी भक्त तू देव आयशी करी, 10वी रूप माझा गोपिका रमना, ठेवीन चरणावरी माता. मी आणि तू एक झालं म्हणजे काहीच लागत नाही. आणि आपल्याला भक्त कसा बनायचा आहे 12व्या अध्यायामध्ये भक्तावर वर्णन केलेले आहे. त्याच्यामध्ये एवढे सगुण भक्ताचे वर्णन सांगितलेले, अनपेक्ष. त्या भक्ताने कुठलीही अपेक्षा ठेवली नाही पाहिजे. त्याला निंदा स्तुती सारखीच वाटली पाहिजे, त्याला उष्ण थंड सारखं वाटलं पाहिजे. सर्व रंग परित्यागी आणि योमत भक्त समेप्रिया. सगळ्या परिस्थितीमध्ये जो भक्त सम राहतो तो भक्त देवाला आवडतो. आणि ज्या वेळेला आपण देवाचे भक्त होतो ना, एरवी तरी माझ्या भक्ता का समर्थाचे कांता कोरण्य मागे. म्हणजे आपण जर देवाचे भक्त झाले ना तर आपल्याला असं कोरांना मागायची गरज लागत नाही. जशी एखाद्या राजाची बायको असते, तिला काही कमी नसते, ती राणी असते, तिला कुठं चतकुर भाकरी मागायला जायची गरज नाही. तसा आपण भगवंताचे झालो ना तर आपल्याला कशाचीच उणीव नाही. घावडावा आला हाती, घावडावा हातात आला का आपल्याला काही कमी पडत नाही. पण भगवंत पण काय करतो, घेसी तेव्हा देसी ऐसा होशी तू उदार, काय वेचू देवा तुझे कृपणाचे दार. तुकाराम महाराज म्हणते हा तो देवा असा आहेस, तो जेव्हा घेतोस तेव्हा देतोस. आणि अशा अनेक उदाहरण आहेत आपल्याकडे. सुदामाचे मूठभर घेतले तेव्हा त्याला सोन्याची नगरी दिली. द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळेला मदत केली, त्याच्या आधी चिंदी बोटाला बांधून घेतली. भाजीचं पान खाल्लं तेव्हा दुर्वास ऋषीला जेवण दिलं. घेतल्याशिवाय देत नाही देव. आणि द्यायचं शिकलं पाहिजे. आपण द्यायचं शिकलो ना तर आपल्याला कुठल्याही काळात आपल्याला त्याची परत येतं, व्याजासहित येतं परत. पण देता आलं पाहिजे. त्याचं जर एक थोडक्यात दृष्टांत द्यायचा झाला तर एक श्रीमंत असतो माणूस, सावकार असतो,
तो काय करतो, नित्यनेमाने काय असायचं, श्रीमंत असतात आणि दिवस कधी कोणाचे बसून राहत नसतात. शास्त्र सांगतं श्रीमंती आली तर माजू नये आणि गरिबी आली तर लाजू नये. त्या श्रीमंतीमध्ये शांततेत मार्गक्रमण केलं पाहिजे. श्रीमंत माणूस होता, तो रोज हॉटेलमध्ये जेवायला जायचा, पण त्याच्यामध्ये बी चांगलं कर्म करायचं परमेश्वराने बुद्धी दिली पाहिजे. तो रोज हॉटेलमध्ये जेवायला जायचा आणि त्या हॉटेलच्या जवळपास असा एक भिकारी बसलेला असायचा. हा काय करायचा, जेवून बाहेर आला का 100 रुपयाची नोट त्या भिकाऱ्याकडे द्यायचा. असं अनेक वर्ष चाललेलं होतं. कधी जेवणाचं पार्सल घेऊन यायचा, कधी 100 रुपये देऊन जायचा. असं अनेक वर्ष चाललेलं होतं. योगायोगाने काय झालं, त्या माणसाची बायको आजारी पडली. याचा पैसा पाणी पण बऱ्यापैकी संपला होता आणि गंभीर त्या बायकोला आजार होता. हॉस्पिटलला नेलं त्यावेळेला डॉक्टरने सांगितलं का इमर्जन्सीमध्ये ऑपरेशन करावं लागेल आणि खर्च एवढा आहे. याच्याकडे पैसा पाणी नाही. बेचैन झाला आणि बऱ्याच दिवस हा श्रीमंत माणूस त्या हॉटेलकडे फिरकला नाही. त्या भिकाऱ्याला एवढी उत्सुकता वाढली का हा माणूस का इकडे येत नाही, मला भेटायचंय त्याला, तो काहीतरी संकटात असेल असं त्याचं म्हणजे सारखा त्याला ध्यास लागलेला. आणि तो भिकारी असा रस्त्याने चाललेला असताना तो माणूस त्याला दिसला आणि त्याने आवाज दिला, साहेब साहेब 1 मिनिट. आणि ते साहेब उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं, मी तुमची बऱ्याच दिवसाची वाट पाहतो साहेब, तुम्ही आलेच नाही किती दिवसाचे इकडे. तो त्याच्या टेन्शनमध्ये होता, याच्याशी बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. तो इतका काकुलतेला येऊन बोलत होता, साहेब प्लीज मला सांगा काय तुम्हाला टेन्शन आहे, प्लीज मला सांगा. तेव्हा त्यांनी सांगितलं, बाबा मी खूप टेन्शनमध्ये, माझी बायको हॉस्पिटलला ॲडमिट आहे आणि तिला इमर्जन्सीमध्ये ऑपरेशन करायला सांगितले आणि मी पैशाच्या शोधात वणवण फिरतोय. साहेब अजून माझ्यावर एक उपकार करा, कुठल्या हॉस्पिटलमध्ये आईसाहेब आहेत, आईसाहेबाचं नाव सांगा मला. त्यांनी कसं तरी त्या हॉस्पिटलचं नाव सांगितलं, आईसाहेबाचं नाव सांगितलं. तो माणूस निघून गेला. ह्या भिकाऱ्याने त्याच्या चिंध्या बिंद्या चिवडल्या. त्याच्याकडे काय रक्कम असेल, आजकाल भिकाऱ्याकडे भरपूर रक्कम मिळते. त्यांनी तेवढी रक्कम गोळा केली आणि हॉस्पिटल गाठलं. काउंटरवर गेला, त्यांनी नाव सांगितलं, या व्यक्तीचं इमर्जन्सीमध्ये ऑपरेशन करा, हे पैसे घ्या म्हणे. पैसे जमा केले, ऑपरेशन थिएटरमध्ये पेशंट नेला, ऑपरेशन झालं. ह्या माणसाला त्या दिवशी पैसे भेटले नाही. तो रात्री उशिरा हॉस्पिटलमध्ये येऊन एका कोपऱ्यात असा शांत बसलेला. काउंटरवरच्या माणसाने आवाज दिला, साहेब इकडे या, तुमच्या पत्नीचं ऑपरेशन झालं, सुंदर सक्सेस ऑपरेशन झाले, काही काळजी करू नका म्हणे. कसं काय झालं म्हणे. हा भिकारी सुद्धा त्या हॉस्पिटलच्या बाहेरच बसलेला होता. पैसे कोणी भरले म्हणे, एक सामान्यच व्यक्ती होता, त्यांनी पैसे भरले, ताबडतोब ऑपरेशन झालं. कोण माणूस असेल तो. त्या काउंटरवरच्या माणसाने दाखवलं म्हणे, समोर माणूस आहे म्हणे, तो त्यांनीच पैसे भरले. म्हणजे पेरलं का उगवतच. एका दाण्या केला नास मग भोगिले कणीस. ज्या वेळेला आपण जमिनीमध्ये एक दाणा टाकतो ना, त्यावेळेला त्याचं कणीस होतं. त्या कणसामध्ये किती दाणे असतात मोजलेत का कोणी. म्हणून द्यायला शिकलं पाहिजे. जीवनामध्ये देणं खूप महत्वाचं आहे. जीवनामध्ये भक्ती खूप महत्वाची. भक्ती आपल्या संतांनी केली, देवाला बंदिस्त करून ठेवलं. आपण का करू नये. देण्याची पण ते चालू जाता न पडे गुंता कोठे काही. आपण त्या मार्गाने गेलो तर आपल्या जीवनामध्ये गुंता कधीच निर्माण व्हायचा नाही. म्हणून आपण संतांच्या संगतीत राहिलं पाहिजे, ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे. आणि वाचनामध्ये एवढा आनंद आहे ना,
वाचण्यासारखा आनंदच कुठं नाही. तुम्ही काही वाचा. तुम्हाला जर समजा पेपर वाचायला आवडत असेल, वाचा पेपर, जगातली माहिती होईल. ग्रंथ वाचला, आपल्या संप्रदायाची माहिती होईल. काही करा, पण करत राहा. निष्क्रिय कधीच बनू नये माणसाने, सक्रिय माणूस असला पाहिजे. अनेक संतांच्या परीक्षा पाहिल्या तेव्हा देव झाला ना त्यांना प्रसन्न. आपल्याला कसं असतं, आपण महिनाभर हरिपाठ केलं का आपल्याला वाटतं मी तर महिनाभर हरिपाठ केला, मी तर हा ग्रंथ वाचला, मी ते केलं, मग देव मला कसं काय त्रास देतोय. तुमचं प्रारब्ध आहे ना, प्रारब्ध तुम्हाला कधीच सोडत नाही. भोगतो न घडे संचिता वाचवणी, करावे ते मनी समाधान, मनोनिया मनी मानू नये खेदन, म्हणावा गोविंद वेळोवेळा. भोग कधीच संपत नाही. फक्त आपण या परमार्थामध्ये शिरलो का आपल्याला ती सहन करण्याची, त्याच्याशी संघर्ष करण्याची भगवंत एक आगळीवेगळी शक्ती देतो. हरिकृपे त्याचा नाश झाला. हरिकृपा असेल ना, त्या भोगाचा नाश करू शकतो आपण. अशक्यशी शक्य करता तुझं काही नाव अवघड नाही पांडुरंगा. अनेक गोष्टी संतांनी शक्य करून दिलेल्या आता. कितीतरी गोष्टी अशा येतात. आपण पाहायला गेलं, माऊलीनी क्षणनिमिष मात्र देह पालटिला, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. आता त्याची कथा अशी आहे, उज्जैनच्या राजाची कथा आहे ती. आता खरी आहे का खोटी, त्या राजाला सगळ्या मुलीच होत्या आणि नंतर बायको गरोदर होती. त्या राजाने त्यावेळेला त्या पत्नीला, आता जर मुलगी झाली तर तुला मी कापून टाकी, असं सांगितलं होतं. तिची जी दासी होती ती एवढी हुशार होती, ती तिला सांगायची, राणी साहेब घाबरू नका, तुम्ही, मी आहे तुमच्या पाठीशी, घाबरू नका. कर्म धर्म संयोगाने तिला त्यावेळेला एक मुलगी झाली. मग त्या दासीने काय केलं, ते सगळं काही जिकडं तिकडं झाल्याच्या नंतर ती राजाकडे गेली धावतच आणि राजाला बोलली, राजे साहेब तुम्हाला पुत्ररत्न झाले, सुंदर असा मुलगा जन्माला आलेला आहे आणि आताच म्हणे ब्राह्मण देव येऊन गेले आणि त्यांनी काय सांगितलंय का मुलगा 18 वर्षाचा होईपर्यंत तोंड पाहायचं नाही वडिलांनी, नाही तर धोका आहे. त्या राजाला वाटलं चला मुलगा झालाय ना, 18 वर्ष तर 18 वर्ष नाही तोंड पाहायचं. आणि मग त्या मुलीला मुलाचेच कपडे घालायचे, मुलाच्याच वेशात ती मुलगी वावरत होती. आणि मग 18 वर्षाची मुलगी झालीये. आता स्थळ शोधायला सुरुवात केली राजाने. ती मुलगी एवढी घाबरली, आता काय करायचं, आता पितळ उघडं पडलं तर बाप मला नाही जीवन ठेवायचं, माझ्या आईला नाही जीवन ठेवायचा. ती मुलगी जंगलात निघून गेली. जंगलात निघून गेली. त्या रस्त्याने माऊलीची दिंडी चालली होती. ती म्हणली आपल्याला तर असल्यात आपण आत्महत्या करण्याच्या हिशोबाने आलेलो आहोत, चला संत चालले तर त्यांचं दर्शन घेऊ. आणि तिने जाऊन माऊलीला नतमस्तक झाली, नमस्कार केला. त्यावेळेला माऊली बोलले, आयुष्यमान भव बेटा, आयुष्यमान भव बेटा म्हटल्याच्या नंतर ती मुलगी उभी राहिली आणि म्हणली, महाराज तुमचा आशीर्वाद खोटा आहे, मी मुलगा नाही, मी मुलगी. तिने ती सगळी कथा माऊलीला सांगितली. माऊलीने सांगितलं, घाबरू नको बेटा, तू मुलगा झालास. काय संतांचे वाक्य काय येतं, देव स्वतःचे शब्द खोटे करतो, पण संतांचे शब्द कधीच खोटे होऊ देत नाही. अनेक उदाहरण आहेत त्याच्या. म्हणून अशक्याशी शक्य करता तुझं काय नाव अवघड नाही पांडुरंगा, काहीच अवघड नाही या जगामध्ये आणि संताला तर काहीच अवघड नाही. म्हणून संतांच्या विचाराने जगलं पाहिजे, ग्रंथाच्या आधार घेऊन जीवन जगलं पाहिजे. गीता कुठलेच ग्रंथ फक्त तुम्हाला अध्यात्म शिकवत नाहीत. आपण भागवत वाचतो,
किती भीती होती परीक्षिताला मृत्यूची. ज्या वेळेला शुकाने भागवत सांगितला त्यावेळेला त्यांना मृत्यूची भीती राहिली का? ते स्वतःहून मृत्यूला तयार झाले. भागवत मरावं कसं ते शिकवतो, गीता जगावं कसं हे शिकवते. गीतेमध्ये एवढं काही गहन अभ्यास आहे, फक्त अध्यात्म नाही. त्याच्यामध्ये तुम्ही बोलावं कसं, खावं काय, झोपावं कसं, वागावं कसं, सगळ्या गोष्टीचं वर्णन त्याच्यामध्ये. बोलावं कसं, साचा आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. असं बोला तुम्ही, थोडंच बोला, मवाळ बोला, खरं बोला आणि समोरच्याचं हृदय जिंकत आलं पाहिजे असं बोला. पण होतं कसं, अंतरीचे दावे स्वभाव बाहेर. तुम्ही मस्त विचार करता का मला साचा आणि मवाळ बोलायचे, पण तुमच्या आतमध्ये जर असं विचित्रच भरलेलं असेल तर ते वाक्य बाहेर नाही पडणार. म्हणून आपलं अंतःकरण शुद्ध पाहिजे आणि त्या अंतःकरणामध्ये भगवंत बसलेला आहे. ममय अंशो जीव लोके जीवभूत सनातन. हा देव कोण आहे? हे जे आपला आत्मा आहे ना तोच देव आहे, पण आपण त्यालाच विसरलो आणि देवाला शोधत आपण भणभण फिरतोय. ज्याप्रमाणे हरणीच्या बेंबीमध्ये नाभीमध्ये कस्तुरी असते. कस्तुरी कुठं असते? हरणाच्या नाभीमध्ये. त्याला तो वास येतो, त्याला वाटतं हे सुगंध कुठून तरी दुरूनच येतो आहे. ते हरिण पळतं पळतं, एवढं पळतं, त्याला असं वाटतं पुढंच आहे पुढंच आहे, पळत राहतं आणि शेवट दमछाक होऊन ते पडतं. तशी आपली अवस्था आहे. आपण भगवंत इथं शोधायचा, तिथं शोधायचा, तिथं शोधायचा, पण भगवंत आपल्याला जागा चुकली, तुझा आहे तुझं पासी, परी तू जागा चुकलाशी. ती चुकतोय आपण, म्हणून आपल्याला भटकावं लागतंय. म्हणून भगवंत तुमच्या हृदयातच आहे, त्याला शोध, तिकडे तिकडे फिरू नका आणि त्यालाच जपा. त्याला जे पाहिजे ते द्या. त्याला फक्त नामचिंतन ह्या आपल्या ह्या पेटीमध्ये बंद करून ठेवा, त्याला ते आवडतंय. आणि हे आपल्या हिंदूमध्ये तुम्ही विचार करा, आपण प्रत्येक उपवास करतो, आठवड्याचे 8 दिवस उपवास करतो. त्या प्रत्येक उपवासामागं ना आपली मागणी असते. सोमवाराला का शंकराला माग, मंगळवाराला का देवीला माग, अशा अनेक ठिकाणी आपण मागण्या करतो. पण जो वारकरी असतो ना, जो एकादशी व्रत करतो ना, तो एकादशी व्रत करणाऱ्याकडं काही इच्छा शिल्लक राहिलेली नसते, काही मागणी शिल्लक राहिलेली नसते. तो ओरिजिनल वारकरी होतो. म्हणून भगवंताकडे काहीच मागू नका, भगवंतच मागा. देवाकडे काही मागण्यापेक्षा देवच मागा. त्याचा दृष्टांत द्यायचा झाला तर महाभारताच्या वेळेला दुर्योधन आणि अर्जुन भगवंताकडे गेले. अर्जुन, दुर्योधन बोलतोय मी आधी आलोय देवा, मागण्याची अधिकार मला आहे, आधी मी मागणार आहे. ठीक आहे, भगवंत बोलले माग, काय मागायचंय तर. आता युद्ध सुरू होणार आहे, मला तुझी सेना पाहिजे. सेना पाहिजे म्हणल्याच्या नंतर भगवंत बोलले ठीक आहे. अर्जुनाला बोलले तुला काय हवंय? अर्जुन बोलला मला देवा तुझ्या जवळचं नको, मला तू पाहिजेस. भगवंतांनी सांगितलं मी युद्ध करणार नाही, हातात शस्त्र घेणार नाही, फक्त सांगितलं तुला 4 गोष्टी युक्तीच्या सांगणार. अर्जुन बोलला ठीक आहे, मला फक्त तू पाहिजेस. दुर्योधनाला एवढा आनंद झाला, तो एवढा आनंदी झाला आणि बोलतो देखो सब सेना मेरे पास है, जीत तो मेरी होगी. त्यावेळेला अर्जुन बोलतो भगवंत का दास कभी नहीं होता उदास, माखन का क्या करे, माखन चोर है मेरे पास. मला देवाच्या जवळची गरज नाहीये, मला लोण्याची गरज नाही, लोणी चोरणारा माझ्या जवळ आहे. मला गरज नाही म्हणे सैन्याची आणि देवाने
माझ्याकरता युद्ध करण्याची. देव माझ्या पाठीशी आहे ना, बस मला याच्यापेक्षा जास्त नको. तसं आपण पण देवाकडे काहीच मागू नका, फक्त देवच आपला करा. बस याच्यामध्येच आपल्या जीवनाचं सार्थक आहे. आजचे हे प्रवचन सेवा करणं खूपच अशक्य होतं. नेहमी नेहमी माणूस टाळाटाळ करू शकत नाही.